देशभरातील शेतकरी आणि नागरिक आता एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती म्हणजे मान्सूनची. कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आजही मोठ्या प्रमाणावर शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही सर्वांच्या नजरा मान्सूनच्या आगमनाकडे लागल्या आहेत. गेल्या वर्षी मान्सूनने वेळेआधीच देशात प्रवेश केला होता. अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. मात्र काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसानही झाले. महाराष्ट्रालाही त्याचा फटका बसला होता. त्यामुळे यंदाचा मान्सून नेमका कसा राहणार याबाबत उत्सुकता आणि चिंता दोन्हीही पाहायला मिळत आहेत. दरम्यान हवामान खात्याकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सूनची भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असून यंदाही तो वेळेआधीच देशात दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती होताना दिसत आहे. उपग्रहातून मिळालेल्या चित्रांनुसार मान्सूनच्या हालचाली वेगाने सुरू आहेत आणि त्याचा प्रवास भारतीय किनारपट्टीकडे सुरू झाला आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता केरळमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन लवकरच होऊ शकते. त्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांमध्येही वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीपसह दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या आनंदाच्या बातमीसोबत एक चिंतेची बाबही समोर येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते यंदाच्या मान्सूनवर अल नीनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. अल नीनो सक्रिय राहिल्यास देशातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. तरीही सध्या मान्सूनची वाटचाल सकारात्मक दिसत असून पुढील काही दिवसात त्याच्या आगमनाबाबत आणखी स्पष्ट चित्र समोर येणार आहे. एकूणच उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी ही दिलासादायक बातमी आहे. आता सर्वांच्या नजरा केरळमधील मान्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पावसाळ्याची चाहूल लागणार आहे.